पिंजर येथील शामकी माता प्राथमिक शाळेचा वाली कोण? गंभीर घटना घडत असल्याने पालकात चिंता। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे शामकी माता ही प्राथमिक शाळा आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांवर संबंधितांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने फार अतिशय परिस्थिती आहे आणि घटना घडत आहेत। त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार यांना घटनेबाबत माहिती विचारली असता त्यांनी याबाबत आपणास घटनेची संपूर्ण माहिती मिळाली नाही, चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे म्हटले। शिक्षण क्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र मानले जाते, परंतु पिंजर येथील एका शामकी माता प्राथमिक शाळेमध्ये 7 जानेवारी रोजी गंभीर घटना घडल्याचे बोलले जात आहे। सदर घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली होती। नंतर मात्र या घटनेवर पांघरून टाकण्यात आल्याचे समजते। या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा काय आहे? या शाळेमध्ये शिक्षक शिक्षिका किती आहे? ते कोणकोणते कामकाज पाहतात याची सुद्धा माहिती मिळाली नाही। 7 जानेवारी रोजी एक गंभीर घटना घडली असल्याची चर्चा आहे। काही पालक याबाबत शनिवारी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते अशी सुद्धा माहिती मिळाली, परंतु त्यांनी तक्रार दिली नाही अशी सुद्धा माहिती आहे। परंतु या शाळेमध्ये घडत असलेल्या गंभीर घटनेबाबत फार मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। या प्राथमिक शाळेवर संबंधित अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष दिसून येत नाही। कोणताही बडा अधिकारी या शाळेला वारंवार भेट देत नाही। शाळेची गुणवत्ता किती आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाच्या भविष्याचे काय आहे? याबाबत तेथे कोणी जबाबदार व्यक्ती नसल्यामुळे माहिती मिळू शकली नाही। त्यासाठी शिक्षण विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी आपले डोळे उघडावे आणि या शाळेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे। यामागे राजकीय वरदस्त असल्यामुळे या प्राथमिक शाळेकडे संबंधित अधिकारी हे गांभीर्याने लक्ष देत नाही, हे या ठिकाणी विशेष उल्लेखनीय आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।